आम्ही जेव्हा गावी गेलो ना तेव्हा आमची बरीचशी झाडं पाण्याविना मरून गेलेली आहेत. तर आज सकाळी ना मी कॉम्प्युटरचे प्रश्न वाचायला घेतलेले. तर आज कॉम्प्युटरचा वर्ड हा जो टॉपिक आहे त्याचे जवळपास 500च्या आसपास प्रश्न होते. तर त्याचे प्रश्न माझे आज फायनली कंप्लीट वाचून झालेले आहेत. मी गेले 3 दिवसांपासून वर्डचेच फक्त प्रश्न वाचत होते. एक 100-125च्या आसपास प्रश्न मी डेली वाचलेले आहेत. त्यातले काही रिपीटेड होते, परंतु रिपीट वाचल्यामुळे ते चांगली रिव्हिजन त्याची होऊन गेलेली आहे. तर ठीक आहे. आणि त्यानंतर मग मी आज मराठीचा सुद्धा जो शब्दसंग्रह आहे तो थोडाफार वाचलेला. त्यानंतर मग पोट दुखतं तुझं? काय खाल्लं होतं तू? मका खाल्लं होता? का चॉकलेट खाल्लं होतं? माकड नाही माका मका खाल्ला? हो नो. मग आता औषध घ्यायचं? नाही, मी आता मका खाते मी. मका खातो तू? चपाती का नाही खात? ते मका खातो मी आता. बघ, म्हणजे पोट दुखलं परत दुखलं? अरे पोटात चटका द्यायचा? मग आता काय करावं लागेल पोट दुखतं तर? सांग मला काय करायचं आता आपण? कोणाकडे जायचं आपण? गावाला फिरायला. पोट दुखतं गावाला फिरायला जायचं? गाडीवर फिरायला म्हणतो. गाडी फिरायला जायचं? म्हटलं पोलीसवाल्याकडे जायचं का डॉक्टरकडे जायचं? डॉक्टरकडे जायचं. डॉक्टर काय करतो गेलं का? इंजेक्शन देतो. काय देतो? इंजेक्शन. इंजेक्शन देतो डॉक्टर. मला नाही जायचं. मला नको इंजेक्शन. Do you want injection? Yes. Oh, you are a brave boy. Baba. And baby, my food is Okay, we will show, huh? Okay. त्यानंतर ना मग मी इंग्लिशचा प्रोनाऊन हा जो टॉपिक आहे तो वाचलेला आहे. आणि काल प्रेपोजिशन वाचलेला होता ना, तर त्याचे काही प्रश्न आज सोडवलेले आहेत. आणि आज प्रोनाऊन वाचला आहे, तर प्रोनाऊनवरचे जे प्रश्न आहेत ते उद्या सोडवणार, अशा पद्धतीने चालू आहे. त्यानंतर आज ना मी गणिताचा मसावी लसावी हा जो टॉपिक आहे तो घेतलेला. आणि आज बुद्धिमत्तेचं काहीच करायला भेटलेलं नाही आहे. तर एकंदरीत आज मग मी गणित, इंग्रजी, मराठी आणि कॉम्प्युटर असा 4ही विषयांचा थोडा एक 3 तासांच्या वेळेमध्ये जेवढा होईल तेवढा अभ्यास आज करून घेतलेला आहे. आज काय मला बुद्धिमत्तेलाही वेळ मिळाला नाही आणि गणिताचासुद्धा लसावी मसावी जो टॉपिक घेतला आहे तो पूर्णही झालेला नाही आहे. तर त्यातील काही गणितं जे आहेत ते उद्या मला सोडवावी लागणार आहेत. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत